नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं इथे 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 4.2 मधलं प्रश्न क्रमांक 4. ओके, तर प्रश्न क्रमांक 4 मधलं तिसरं गणित आपल्याला आजच्या वेळेमध्ये बघायचं आहे. काय दिलं आहे? एका आयताच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर 3:1 आहे. आयताची परिमिती 36 सेंटीमीटर आहे. तर आयताची लांबी व रुंदी काढा. ओके, आपल्याला लांबी व रुंदीचे गुणोत्तर दिले आहे 3:1. म्हणजे आयताची लांबी आपल्याला 3x आणि रुंदी 1x आहे असे मानावं लागेल. त्याच्यानंतर आयताची परिमिती 36 सेंटीमीटर. त्यासाठी आपल्याला आयताच्या परिमितीचे सूत्र माहीत असायला पाहिजे आणि त्या दोघांवरून आपण आयताची लांबी व रुंदी काढूया. ओके, आणि पहिले दोन प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक फक्त तिसरा बघायचा आहे, तर तो बघूया. तर प्रश्न क्रमांक तिसरा इथे लिहितो मी. आता आयताची त्यांनी बघा, आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे किती मानायचे आपल्याला? आता 3:1 गुणोत्तर आहे म्हणजे 3x व x मानू. ओके, म्हणजे आयताची लांबी किती 3x सेंटीमीटर आणि रुंदी किती 1 सेंटीमीटर आहे असं मानायचं आहे आपल्याला. आता त्याच्यानंतर आयताची त्यांनी परिमिती दिली आहे. परिमिती किती आहे ती? आता त्यांनी 36 सेंटीमीटर दिली आहे परिमिती. आता आयताच्या परिमितीचे सूत्र काय आहे? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. ओके, हे दोन ह्या कंसाला गुणिले आहेत, हे माहीत असेलच तुम्हाला. 36 सेंटीमीटर आहे. आता लांबी आणि रुंदी, लांबी जी आपण मानली आहे 3x आणि रुंदी x मानली ती आपल्याला ह्याच्यामध्ये भरायची. 2 कंसात 3x अधिक x, लांबी 3x रुंदी x ही किंमत आपण याच्यामध्ये भरली. आता 36 फक्त लिहूया सेंटीमीटर. आता पुढे काय करायचं आहे? 3x अधिक x, इथे 1 आहे, 4x बरोबर 36. आता 4x हे 2ला गुणिले म्हणजे 4 दुणे 8, 8x बरोबर 36. ओके, आता x बरोबर 36. आता 8xला गुणिले बरोबर चिन्हाच्या त्या साईडला नंतर होणार भागिले. ओके, आता भाग घालवायचा आहे. 8 चौक 32, 2 शिल्लक राहिले, पॉईंट दिला म्हणजे 20 झाले. 8 पंचा 40, x बरोबर 4.5 सेंटीमीटर. ओके, आता आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे? आयताची लांबी व रुंदी काढायची. आयताची लांबी किती मानली होती? 3x. म्हणून आयताची आपल्याला लांबी लिहायची इथे, जी काही मानली होती ना 3x ती. तर एक्सची किंमत जी आपण काढली 4.5 ती याच्यामध्ये भरायची. किती उत्तर येतं? 4.5 म्हणजे पॉईंटला बाजूला ठेवायचं आहे. फक्त 3ने 45ला गुणायचं आहे. 5 त्रिक 15, इथे 1, 5 चौक 20 ने 1 21. ओके, इथे गुणाकारात चुकला आहे. 3 5 15, इथे 1 शिल्लक राहिला. 3 चौक 12 अधिक 1 13. ओके, तर दशांश चिन्ह इथे एकच घर पुढे आपल्याला इथे एक घर सोडून आपल्याला द्यायचं, एक संख्या सोडून आपल्याला द्यायचं, म्हणजे 13.5 सेंटीमीटर हे उत्तर आलं याचं. ओके, त्याच्यानंतर आयताची रुंदी. आयताची रुंदी किती आहे? 1 सेंटीमीटर आहे. हे बघा, हे आपण x मानली होती. तिकडे आपल्याला गणित करायची गरज नाही, डायरेक्ट उत्तर लिहायचं 4.5 सेंटीमीटर, कारण एक्सचं उत्तर आपण काढलेलं आहे. म्हणजे आयताची लांबी किती आहे? 13.5 सेंटीमीटर आणि रुंदी किती आहे? 4.5 सेंटीमीटर. ओके, तर प्रश्न क्रमांक 4 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.